नमस्कार मित्रांनो, एक काळ असा होता की आपल्या भारत देशामध्ये असे लोक, असे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत की जे दिलेला शब्द पाळायचे किंवा निदान एखादी गोष्ट आपल्याच्यानं होणार नसेल, करता येणार नसेल तर त्याच्याविषयी प्रॉमिस द्यायचे नाहीत. पण आज काळ असा आलेला आहे की 2 महिन्यापूर्वी 4 महिन्यापूर्वी दिलेलं प्रॉमिस यांना आठवत नाही आणि जे त्यांनी छातीटोकपणे ओरडून सांगितलेलं असतं की आम्ही हे करूच, आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर हे करूच, ते बरोबर सत्तेत आल्याबरोबर विसरतात आणि त्यांना आठवण करून दिल्याच्या नंतर ते म्हणतात की अहो ते असं शक्य नसतं, ते प्रॅक्टिकल नसतं, आता एवढा आपल्याकडे पैसा नाहीये. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे, 2 दिवसापूर्वी त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे की कर्जमाफी वारंवार करता येत नाही. अरे मग कर्जमाफी वारंवार करता येत नाही तर तुम्ही इलेक्शनच्या वेळेला असं आश्वासन का दिलेलं होतं? इलेक्शनच्या वेळेला तुम्ही काय म्हणले होते? हे विधानसभेच्या 1 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणले होते. हे व्हिडिओ बघा तुम्ही पहिले. हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. हे काय म्हणले? पूर्ण कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा. 3 वेळेस म्हणले कोरा कोरा कोरा. एवढ्या मोठ्या जनसमुदायाच्या समोर हे बोलत होते. या त्यांच्या शब्दाला भुलून अनेक शेतकऱ्यांनी भुलून तुम्हाला मतदान केलं असेल, त्याचं काय करायचं? अण्णाजी पंत, तुम्ही असं लोकांना फसवता, म्हणजेच निवडणुकीत तोंडावर आल्याच्या नंतर तुमचं असं स्टेटमेंट असतात, आश्वासनं देता आणि त्यानंतर निवडणूक झाल्याच्या नंतर तुम्ही असे स्टेटमेंट देता की कर्जमाफी करता येत नाही. तर मग लोक का अण्णाजी पंत म्हणणार नाहीत? का त्यांना वाटणार नाही की हे जे शिवाजी महाराजच्या काळामध्ये जे अण्णाजी पंत आहेत त्यांनी जे त्रास दिला, त्याच अण्णाजी पंताचे तुम्ही काहीतरी ते वारस लागता, तेच रक्त तुमच्यात आलेलं आहे ना. मराठवाड्यामध्ये गेल्या 15 दिवसात भयंकर पाऊस सुरू होता. 15 दिवसापासून इतका पाऊस झालाय की मराठवाड्यात असं काहीच उरलेलं नाही की ज्याचं नुकसान होणं बाकी आहे. प्रत्येक गोष्टीचं नुकसान झालेलं आहे. त्यातले त्यात शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालेलं आहे आणि मदत अजूनही पोहोचलेली नाहीये. पण आज शेतकरी रडतोय आणि तुम्ही म्हणता की दिवाळीच्या आधी मदत करू. तुमची मदत किती? एकरी 3,500 रुपये. त्या पंजाबमध्ये 50,000 रुपये एकरी मदत दिलेली आणि आपण हेक्टरी देणारे 8,500. महाराष्ट्र राज्य एवढं मोठं, त्याचं बजेट त्या पंजाबच्या चौपट आहे बजेट. महाराष्ट्राचं इन्कम सगळ्यात जास्त आहे, इन्कम टॅक्स सर्वात जास्त भरतोय, सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे येतोय